नमस्कार. रिपोर्टर टुडे न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत यशवंत संघर्ष सेनाचे विष्णुभाऊ कुराडे आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की धनगर येणाऱ्या ज्या महानगरपालिका निवडणुका आहेत तर त्या निवडणुकामध्ये धनगर समाजाला डावललं जात आहे. तर काय सांगाल आपण, काय म्हणणं आहे आपलं? नाही, येणाऱ्या आता ह्या पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुकी आहेत, या निवडणुकीमध्ये महायुतीने आमच्या धनगर समाजाला पूर्णपणे डावललेलं आहे. म्हणजे एकही तिकीट आमच्या समाजाला दिलेले नाही. त्यामुळे आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारला कुठेही आम्ही मतदान करणार नाही असा आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. कारण या महाराष्ट्रात धनगर समाज हा 2 नंबरला आहे आणि पुणे जिल्ह्याची, पुणे शहराची संख्या 4.5 ते 5 लाख पुणे शहरामध्ये धनगर समाज बांधव आमचा आहे. आणि एवढा समाज असताना देखील जर तुम्ही डावलत असाल तर मग आम्ही तुमच्या सतरंजा उचलण्याचं काम का करायचं? आणि या महाराष्ट्रातील धनगर समाजाने भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवलेलं आहे आणि जर आम्ही तुम्हाला सत्तेत बसवू शकतो तर सत्तेच्या खाली सुद्धा उतरवू शकतो. त्यामुळे हा तुम्हाला आजचा आमचा इशारा आहे. हे झालं स्थानिक पातळीवर, परंतु या समाजाचे काही नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, तर त्यांचं लक्ष नाही का या स्थानिक पातळीवर समाजाला प्रतिनिधित्व देण्याबाबत? नाही, पूर्णपणे जे नेते आहेत हे पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत. त्यांना त्यांचा फायदा झाल्याच्या नंतर खालचे जे कार्यकर्ते आहेत, खालच्या कार्यकर्त्यांसाठी जसं पाहिजे तसं नेते सुद्धा झटत नाहीत. त्यामुळेच आमची एक सर्वसामान्यांची फळी, आम्ही सर्व एकत्र आलोय आणि जे आम्ही एकत्र आलोय तर हा धडा या सरकारला आम्ही निश्चितपणे देणार आहोत. अच्छा. पुण्यापुरता जर विचार केला तर सध्या किती उमेदवार आहेत पुण्यामध्ये? 25 ते 30 उमेदवार आहेत पुण्यामध्ये, जे की ज्यांचं काम खूप चांगलं आहे आणि पुण्यामध्ये त्यांनी या ठिकाणी सामाजिक काम करत आहेत. काय नाव आहेत? आता उमेश भाऊ कोकरे असतील, घनश्याम बापू हाके असतील, कळणावर असतील, असे आहेत उमेदवार. त्यांना न्याय मिळावा. किती दिवस आपण या ठिकाणी असंच राहायचं किंवा लोकशाही आहे, निवडणूक लढावी लागते. आपण पक्षाच्या जरी नाही लक्ष दिलं तर पक्षाने या ठिकाणी लक्ष द्यावं आणि उमेदवारांना संधी द्यावी. संधी जर नाही दिली तरी लोकसंख्या काय आहे, आपण धनगर समाज आहे हे जाणीव झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी बंड करून वेगळ्या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेऊ. काय सांगाल तुम्ही, जर महायुतीने जर तुमचा विचार केला नाही तर तुम्ही जे महागठबंधन आहे, काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष आहे, तर त्यांचा तिकडे जाण्याचा तुम्ही विचार करणार? नाही, अजिबात नाही. त्यांनी जर आमचा विचार नाही केला तर आम्ही त्यांचा विचार अजिबात करणार नाही. येणाऱ्या किंवा प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. ओके. काय समाजाला तुमचं आव्हान असणार आहे? समाजाला आमचं आव्हान असं असणार आहे की जो काही प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी समाजाचे जे काही उमेदवार असतील तर त्यांना उमेदवारी दिली पाहिजे त्या त्या पक्षांनी. अन्यथा त्यांना त्यांची जागा दिसेल. समाज मतदान त्यांना अजिबात करणार नाही. ओके. तर या ज्या पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत तर या कार्यकर्त्यांनी सोबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे. रामदास तांबे, रिपोर्टर टुडे न्यूज, पुणे.